नमस्कार. रिसोड नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना सस्नेह सप्रेम नमस्कार. मी रवी अंभोरे, संपादक, स्वर्णिम भारत यूट्यूब न्यूज चॅनल. सध्या आपण पाहतोय सर्वत्र नगर परिषद निवडणुकीचे वातावरण तापते आहे. एकीकडे थंडी पडत असताना दुसरीकडे मात्र या राजकीय तापमानामध्ये वाढ होत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही प्रबळ प्रतिस्पर्ध्यांकडून रिसोड शहरामध्ये आपलाच नगराध्यक्ष झाला पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणावर आखणी सुरू आहे. महाविकास आघाडीकडून अधिकृत घोषणा जरी व्हायची असली तरी माजी नगर परिषदचे इंजिनियर बाळासाहेब देशमुख यांची नगराध्यक्षपदासाठीची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. महाविकास आघाडी सोबत असणारे जे घटक पक्ष आहेत, काँग्रेस असेल, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असेल, शिवसेना उभाटा असेल, यांनी मिळून मागच्या अनेक महिन्यापासून बाळासाहेब देशमुख यांच्या खांद्यावर ही जबाबदारी दिलेली आहे आणि ते कॉर्नर बैठकीच्या माध्यमातून रिसोड शहरामध्ये प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यांची भूमिका त्या ठिकाणी ते फार प्रबळपणे मांडत आहेत. महाविकास आघाडीकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जरी असला तरी अनेक प्रभागामध्ये, एकूण 11 प्रभाग आहेत, 11 प्रभागामधून 23 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. तर अनेक प्रभागामध्ये महाविकास आघाडीला पाहिजे तसा किंवा उमेदवारच नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे एकीकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कॉर्नर मीटिंग घेऊन प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यासोबत अनेक प्रभागामध्ये आणखी उमेदवाराची चाचपणी सुरू आहे, जे की उद्या 10 नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष अर्ज भरणीला सुरुवात होणार आहे. दुसरीकडे महायुतीकडून भारतीय जनता पार्टी याचं नेतृत्व रिसोड शहरामध्ये माजी खासदार आनंदराव देशमुख करत आहे. त्यांचे सहयोगी पक्ष शिवसेना, त्यांच्या नेत्या माजी खासदार तथा विद्यमान विधान परिषद सदस्य भावनाताई गवळी यांच्याकडे आहे आणि यांची महायुतीमध्ये युती झाल्याचं म्हणजे फार ज्याला आपण म्हणतो ऍडजस्टमेंट किंवा आपल्याला अपेक्षित असणाऱ्या जागा मिळवून युती झाल्याची चर्चा आहे. आणि महायुतीकडे प्रत्येक प्रभागामध्ये, मग ते भारतीय जनता पार्टीकडून असेल, शिवसेनेकडून असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची त्यांच्याकडून असेल, उमेदवार लढण्यासाठी इच्छुक आहेत. पण त्या वाटाघाटीमध्ये काही उमेदवार त्या ठिकाणी त्यांना माघार घ्यावी लागणार आहे हे नक्की आहे. खालच्या 23ही प्रभागामध्ये या युतीमध्ये उमेदवार लढण्यास तयार आहेत, परंतु युतीकडे सध्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण याविषयी आजच्या तारखेपर्यंत संभ्रम आहे. आणि म्हणून आघाडीकडे नगराध्यक्षाचा उमेदवार तयार आहे, खाली प्रभागामध्ये नगरसेवकाचे उमेदवार तयार व्हायला वेळ लागत आहे. याउलट महायुतीच्या घटकांकडे त्यांचे खालचे नगरसेवकाचे उमेदवार तयार आहेत, पण नगराध्यक्ष पदासाठी कोणाला समोर करावं यासाठी फार त्यांच्यामध्ये त्याला आपण म्हणतो मसलत किंवा एक प्रकारची सखोल चर्चा सुरू आहे. आणि ते आवश्यक सुद्धा आहे, कारण बाळासाहेब देशमुखांच्या विरोधामध्ये जर प्रबळ उमेदवार जर त्या ठिकाणी दिला नाही तर मात्र महायुतीची, खास करून रिसोड शहर हे अनंतरावजी देशमुख हे मागच्या वेळेस जनविकास आघाडीकडून त्यांनी निवडणूक लढवली होती
आणि त्यावेळेस ते भारतीय जनता पार्टीमध्ये नव्हते. यावेळेस अनंतराव देशमुख हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. भारतीय जनता पार्टीच्या बॅनरखाली ते निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर आपला नगराध्यक्ष व्हावा हे प्रचंड एक दबाव असणार आहे आणि त्यांना तशा पद्धतीची रणनीती, तशा पद्धतीचं त्यांना तयारी या ठिकाणी करावी लागणार आहे आणि त्यांनी दिलेली जबाबदारी त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांनी दिलेल्या उमेदवारांनी ही पार पाडणे अपेक्षित आहे. तरच महायुतीचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी होईल असं म्हणता येईल. अन्यथा बाळासाहेब देशमुख आणि जो महायुतीकडून उमेदवार असेल यांच्यामध्ये सरळ लढत होऊन रिसोडच्या येणाऱ्या पुढील 5 वर्षासाठी एक मोठा बदल रिसोडमध्ये होणार हे निश्चित आहे. पण आजपर्यंतचा विचार केला ही निवडणूक जरी नवी असली तर समस्या मात्र जुन्याच आहेत. म्हणून असं म्हणता येईल की निवडणूक नाही समस्या वही. रिसोडकरांच्या सामान्य म्हणजे ज्याला आपण म्हणतो मूलभूत समस्या सुद्धा रिसोड शहरामध्ये सुटलेल्या नाहीत आणि हे फार मोठं राजकीय दिग्गजांचं गाव म्हणून सर्व परिचित आहे. परंतु राजकारणापुरतेच दिग्गज आहेत का? का या शहराच्या विकासासाठी सुद्धा त्यांच्याकडे काही ज्याला आपण ब्ल्यू प्रिंट म्हणतो किंवा काही वेगळ्या प्रकारचं काही आहे का? याचं उत्तर सुद्धा शोधावं लागणार आहे. नगराध्यक्ष, नगरसेवक हे होणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं मतदारांवर येणाऱ्या काळामध्ये फार मोठी जबाबदारी असणार आहे. माझ्या शहराचा नगराध्यक्ष कसा असावा, माझ्या प्रभागाचा नगरसेवक कसा असावा, हे मतदारांनी अतिशय दक्षपणे, अतिशय ज्याला आपण म्हणतो सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे. येत्या 2 डिसेंबरला जी निवडणूक होणार आहे त्याला उमेदवारांना खऱ्या अर्थानं प्रचार करण्यासाठी वेळ फार अपुरा आहे. पण त्याच्या पलीकडे मी म्हणेन मतदारांना सुद्धा आपला उमेदवार निवडण्यासाठी, उमेदवाराला त्यांच्या कसोटीवर तोलण्यासाठी सुद्धा वेळ कमी आहे. म्हणून मतदारांना नम्र विनंती आहे की आपण या निवडणुकीमध्ये गाफील राहू नका आणि जो कोणी सक्षम उमेदवार आहे, जो कोणी ज्याच्याकडे विजन आहे, ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे, तो कोणत्याही पक्षाशी संबंधित असो, ज्या नेत्याकडे केवळ नेतृत्व नाही तर त्यांचं कर्तृत्व सुद्धा आहे, अशा नेत्यांच्या पाठीशी उभं राहून माझं गाव, माझं शहर, माझा परिसर कसा विकासाच्या दिशेने जाईल या अतिशय पवित्र कार्यामध्ये आपलं सर्वांनी योगदान द्यावं असं मी स्वर्णिम भारतच्या वतीने आपणा सर्वांना विनंती करतो. आणि आपले काही मतमतांतरे असतील तर नक्की आमच्यापर्यंत कळवा, ते आपण जनतेपर्यंत नेऊ आणि या आपल्या मायबाप जनतेला या निवडणूक प्रक्रियेमध्ये अधिक चांगल्या प्रकारे सहभागी होता येईल. त्यांना प्रत्येक वार्डाची आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रभागाची या ठिकाणी माहिती देणार आहोत. कोणत्या प्रभागामध्ये कोणता उमेदवार असेल आणि कोणत्या प्रभागाच्या काय समस्या असतील हे आपण पुढील काळामध्ये सांगणार आहोत. तोपर्यंत आपण सर्व मतदारांनी जागृत होऊन आपल्या रिसोड शहराच्या विकासासाठी या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग व्हावं एवढंच मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.